पाहुयात पुढची बातमी। शेतकरी नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांचा अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यात आलं आहे। मंत्री भरत गोगावले आणि राज्यमंत्री योगेश कदम यांनी सरकारच्या वतीने शब्द दिला होता, त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केलं होतं। दिव्यांगांना अंत्योदय योजनेमधून आणि रोजगार हमी योजनेतून लाभ देण्याचं आश्वासन मिळालं, त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। दरम्यान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बच्चू कडूंची चर्चा होणार आहे। जिजाऊच्या समाधीचं दर्शन घेऊन रायगडाच्या सावलीत आज शहीद दिनाच्या दिवशी हे उपोषण सांगता होतं। भरत सेठ, योगेशजी कदम, काल मुख्यमंत्र्यांनी जो फोन केला, शिंदे साहेबांनी केला, त्यांचे शब्द निश्चितच या भूमीत प्रमाण ठरेल आणि त्यांनी आल्यामुळं आम्हाला निश्चितच हे बळ आमच्या सर्व आंदोलनाला भेटलं आहे आणि या बळातून माझा दिव्यांग, माझा शेतकरी बांधव निश्चितच आश्वासित आणि त्याला कुठेतरी आनंद भेटेल। त्यांनी दिलेलं आश्वासनामुळं आज आम्ही आमचं आंदोलन इथं स्थगित करतो। दिव्यांगांना काय करू शकतो, कारण ते बिचारे दिव्यांग असल्यामुळे की चांगल्या माणसाप्रमाणे धडधाकड असं काम करू शकत, परंतु त्यांची जी इच्छाशक्ती ही प्रबळ आहे आणि त्याला अनुसरून आम्ही काय करू शकतो की जेणेकरून त्यांना काही ना काहीतरी मजुरी मिळेल आणि त्याच्याने त्यांचं उत्पन्न होईल आणि त्यांचं घर सावरलं जाईल, कुटुंब सावरलं जाईल, स्वतःवरती त्यांना व्यवस्थित आणता येईल। नाही तर शासनाचे जे 1,500 रुपये आहेत ते फार अपुरे आहेत आणि त्याचा विचार आम्ही करतोय की त्याच्यामध्ये काय करता येईल।